नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली जी व्होकॅब्युलरीची सीरीज चालू आहे याच्यामध्ये आपण ए बी सी आणि आता डीची सीरीज चालू आहे व्होकॅब्युलरीची. ही वर्ल्ड पॉवर मेड इझी खूप चांगली बुक आहे जी की खूप जण प्रेफर करतात, जे की व्होकॅब्युलरी बिल्डिंगसाठी खूप चांगलं आहे. मीही वापरलं आहे प्रिपरेशन चालू असताना, आता पण वापरतो आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण खूप चांगलं आहे. व्होकॅब्युलरीची रिव्हिजन होते आहे. खूप साऱ्या एक्झाममध्ये रूट वर्ड्स वगैरे येतात. तर सध्या आपण शेवटचे काही अल्फान्यूमेरिकल्समध्ये जी सीरीज चालू आहे त्याच्यात डीमधले वर्ड्स घेत आहोत. तर तुम्ही नक्कीच हे बुक परचेस पण करू शकता आणि वापरू शकता. खूप चांगलं बुक आहे. 1-2 रीडिंग तर तुम्हाला करावे लागतील त्या बुकच्या. तर आपण डीची सीरीज स्टार्ट करूया. तर पहिला वर्ड्स आहे याच्यातला डेसिमिनेट. डेसिमिनेट म्हणजे काय? प्रसार करणे एखाद्या गोष्टीचा किंवा काही जे असेल ते प्रसारित करणे, पॉम्पलेट वगैरे वाटणे तशा प्रकारचं. स्प्रेड, स्कॅटर, ब्रॉडकास्ट. ब्रॉडकास्ट म्हणजे पण प्रदर्शित करणे असतं. त्याला अँटोनिम्समध्ये आहे गॅदर, कलेक्ट, कन्सील. कन्सील म्हणजे दडवणे किंवा हाईड करणे असतं. डेसिपेट म्हणजे नाहीसे करणे किंवा कमी करणे एखादी गोष्ट. वेस्ट, कॉन्डर्ड, व्हॅनिश. व्हॅनिश म्हणजे काय असतं? नष्ट करणे किंवा नाहीसे करणे. त्याला रुनेड एक शब्द आहे बघा, रुनेड. अँटोनिम्समध्ये आहे अकोमुलेट, गॅदर करणे, सेव्ह करणे, स्टोअर करणे. इथं गॅदर पण वापरू शकता, गॅदर. डेसिमुलेट म्हणजे सोंग करणे किंवा ढोंगीपणा करणे. प्रिटेन्स म्हणजे प्रिटेन्स पण म्हणू शकता. डिस्गाईज, कन्सील, हाईड. प्रिटेंड म्हणजे बहाणा करणे असते, हा टी आहे. प्रिटेंड म्हणजे बहाणा करणे. अँटोनिम्समध्ये आहे रिव्हेल, ओपन करणे, एक्सपोज करणे, मॅनिफेस्ट करणे, डिस्क्लोज करणे. चौथा आहे डिझोल्युशन्स म्हणजे अंत करणे, टर्मिनेट करणे किंवा एंड करणे. एखाद्या गोष्टीचा एंड करणे पण म्हणू शकतो, एंड. ब्रेकडाऊन, कट करणे, क्लोजर, संपवणे एकदाच. अँटोनिम्समध्ये आहे फॉर्मेशन, तयार करणे, स्टार्ट, युनिफिकेशन, बिगिन पण म्हणू शकतो इथं. ठीक आहे. क्रिएशन एक आहे. पाचवा शब्द आहे डिस्टेंड म्हणजे फुगणे. त्याला स्वेलिंग म्हणतो, जखम वगैरे फुगण्यासाठी पण वापरलं जातं. एक्सपांड, ब्लाउट. आणि आता अँटोनिम्समध्ये आहे श्रिंक, कॉम्प्रेस, कॉम्पॅक्ट पण म्हणू शकता. कॉम्पॅक्ट एक छोटं करणे किंवा कॉम्पॅक्ट पण म्हणू शकता. सहावा आहे डिस्टिंग्विश म्हणजे फरक, डिफरन्स पण म्हणू शकता इथं. डिफरन्स, डिसर्न, डिलिनिएट. परत त्याला अँटोनिम्समध्ये आहे कन्फ्यूज, मिक्सअप, कंबाईन. गॅदर म्हणू शकता, गोळा करणे पण होतं. ठीक आहे. मिक्सअप करणे. डोसाईल म्हणजे नम्र असतं, आज्ञाधारक, सबमिसिव्ह असं पण वापरू शकता. मॉडेस्ट, कंप्लायंट, ओबिडियंट. ओबिडियंट म्हणजे कसं असतं? आज्ञा वगैरे पाळणारा असते. अँटोनिम्समध्ये आहे स्टबर्न, जिद्दी, हट्टी म्हणू शकतो. ॲडॅमंट म्हणून वापरू शकता, ॲडॅमंट. ठीक आहे. आठवा आहे डॉगमॅटिक. डॉगमॅटिक म्हणजे कसं? हट्टी, रिजिड, असर्टिव्ह, अनयिल्डिंग, जे की वाकणार नाही असं. अँटोनिम्समध्ये आहे फ्लेक्झिबल, ओपन टू डिस्कस, हा पण वापरू शकतो. हे 8 वर्ड्स होते. तर आता परत एकदा आपण मराठीत अर्थ बघूया आणि तो वर्ड्स बघूया. पहिला शब्द आहे डेसिमिनेट म्हणजे प्रसार करणे. दुसरा आहे डेसिपेट म्हणजे नाहीसे करणे किंवा कमी करणे, एखादी गोष्ट कमी करणे असं पण होतं. डेसिमुलेट म्हणजे सोंग घेणे किंवा प्रिटेंड करणे, बहाणा करणे असं म्हणू शकतो. डिझॉल्युशन म्हणजे अंत, एखाद्या गोष्टीचा एंड बनू शकतो. पाचवा आहे डिस्टेंड म्हणजे फुगणे किंवा स्वेलिंग म्हणू शकतो. डिस्टिंग्विश म्हणजे फरक, डिफरन्स पण म्हणू शकता याला. डोसाईल म्हणजे नम्र, ओबिडियंट, आज्ञा पाळणारा वगैरे असं वापरला जातो. आणि डॉगमॅटिक म्हणजे हट्टी, स्टबर्न, जिद्दी, ॲडॅमंट पण वापरू शकता. तर हे 8 वर्ड्स होते. अशा प्रकारे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 सिनॉनिम्स, अँटोनिम्स भेटतात. तर टोटल 40च्या आसपास वर्ड भेटतात. तर ही सिरीज बघत राहा. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.